आज NTA एक प्रेस नोट आला आणि त्यामध्ये 3 मेची जस्ट झालेली नीटची परीक्षा ही कॅन्सल करण्यात आली, रद्द करण्यात आली. नेमकं काय बोलावं हेच कळत नाही या परीक्षेबद्दल. मागच्या 2 वर्षापूर्वी तसंच, आत्ताही तसंच. पण यातून आता टेन्शन नेमकं कोणी घ्यायचं? म्हणजे पालकांनी घ्यायचं, विद्यार्थ्यांनी घ्यायचं, सिस्टीमनी घ्यायचं की मग टीचरनी घ्यायचं? घेतलेली मेहनत, रात्रीची त्यागलेली झोप, आई-वडिलांनी भरलेले पैसे आणि एकूणच ते मुलं आता जस्ट परीक्षा देऊन पुढे फ्री होत नव्हते की आता ही पुन्हा नव्याने काहीतरी विचित्र गोष्ट ऐकायला आली. एकंदरीत या प्रवाहामध्ये मी आहे. कधी-कधी डिप्रेस होतो आम्ही सगळे. तर काय आहे हे? म्हणजे खरंच शिक्षण ही सेवा आहे की तो व्यवसाय मांडलाय की धंदा मांडलाय? खरंच मला खूप वाईट वाटतं. पण मी एक सांगेन, आयुष्यात कुठलीही परीक्षा शेवटची नसेल. ज्यांनी कोणी खरंच मेहनत घेतली ना आणि कष्ट घेतलेत ना, त्यांचा अभ्यास कधीच वाया जाणार नाही. थोडक्यात ही परीक्षा भविष्यात होईलही, पण तोपर्यंत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संयम बाळगणं खरंच गरजेचं आहे. आपण अजून मेहनत करू आणि खऱ्याचं खरंच होईल यात शंका नाही.